सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 140. रंगीत आसनाचे परिणाम. ध्येयं शुक्लं च शान्त्यर्थं वश्ये रक्तासनं प्रिये अभिचारे कृष्णवर्णं पीतवर्णं धनागमे. व्यक्ती तितक्या प्रकृती. मनात नाना वृत्ती उठतात, त्या बुद्धीत अनेक इच्छा अतृप्त असतात म्हणून. मग त्यांच्या तृप्तीसाठी मनात विचार येतात. जपासाठी मन एकाग्र करणे म्हणजे मनात भोगविषयांचे विचार नकोत. आईला काम असले तर मुलाच्या पुढे खेळणी टाकून ती त्याला गुंतवते. मनात जी इच्छा हेतू प्रबळ असतो तो पुरा होण्यास तू अमुक एक प्रकारचे आसन वापर असे सांगताच मनाला हायसे वाटेल. देहाला त्या त्या हेतूने त्या त्या रंगाच्या तशा आसनावर बसवले की मन जपासाठी निश्चिंत निर्विचार होणार. म्हणून आसन व फळ अशा विविध जोड्या मानसशास्त्राच्या दृष्टीने हा श्लोक सांगतो. डबा रिकामा केल्याशिवाय त्यात दुसरी वस्तू भरता येत नाही. तद्वत मनाची वकवक रुखरुख थांबल्याखेरीज, पहिले विचार काढल्याखेरीज दुसरा विचार मनात भरता येणार नाही. म्हणून हा श्लोक सांगतो की मनःशांतीसाठी शुभ्र आसन वापरा. रंगाचा परिणाम मनावर होतो. मनोवृत्तीप्रमाणे आपण रंग वापरतो. पांढरा रंग सात्विक मन दाखवतो. म्हणून मनःशांतीसाठी पांढरे आसन सहाय्य करू शकते. तामस व राजस विचार घालवायला मदत करते. अवतीभोवती एकोपा असेल तर सुख लागते. दुसऱ्याचे मन वश करण्यासाठी आपले मनही अनुकूल करून घेण्यासाठी तांबडे लाल रंगाचे आसन सहाय्यकारक ठरेल. लाल रंग आकर्षक असतो. मुलं देखील लाल रंगाच्या खेळण्याकडे जास्त आकृष्ट होतात. लाल रंग रजोगुणाकडे कल दाखवणारा. तामसाचा रंग काळा. तामसी वृत्ती जारण मारण सिद्धीच्या शोधात असते. शत्रूच्या पारिपत्यासाठी काळ्या रंगाचे आसन उपयोगी पडेल. आता प्रश्न उपस्थित होईल की परपीडेसाठी श्री गुरुगीता सामर्थ्य वापरणे कितपत योग्य. पण श्री गुरुगीता जपण्यास बसलेला सकाम भक्तीने बसला तरी हरकत नाही. श्री गुरुगीता पाठाने त्याची चित्तशुद्धी नक्कीच होणार व सुरुवातीचा तामसीपणा राजस व नंतर सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. भट्टीत टाकण्याआधी सोन्यात हिणकसपणा असतो. गंगेत मिळवतोच गटार अशुद्ध असते. तद्वत श्री गुरुगीता पाठ होण्याआधीचे साधकाचे मन मलिन असले तरी पुढे ते शुद्ध होते. योगाग्नीमध्ये ज्ञानाग्नीमध्ये तावून सुलाखून निघते. लौकिक जगात पापी पतित चुकलेल्या लोकांना आपण हिडीस करून दूर ठेवतो. वास्तविक अशांनाच प्रेमाची, सहानुभूतीची, सहाय्याची व मार्गदर्शनाची जरुरी असते. रामातला राम बघणे सोपे, पण रावण हे जोडाक्षर होय व ते वाचता येऊन रावणातला राम बघण्याची ही साधना जमली तरच जीवन ग्रंथ धडाधड वाचता येईल. श्री गुरुगीता सर्वांच्या उद्धारासाठी आहे. अडाड्यांहून अडाणी व पतिताहून पतितांसाठी आहे. तामसी, राजसी, सात्विक सर्व प्रकारच्या गुणी अवगुणी लोकांसाठी आहे. आईच्या 4 मुलात अपंग अपत्याचा भार आईच स्वतः वाहते. इतर चांगल्या मुलांचे कौतुक करायला दुसरे असतातच. म्हणून हा श्लोक मानवी मनाच्या सुष्ट दुष्ट अनिष्ट सर्व मनोवृत्ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे आसन वापरण्यास सांगत आहे. धनप्राप्तीची आशा इच्छा बाळगून असणाऱ्याने
पिवळ्या रंगाचे आसन वापरावे. दारिद्र्याने पिचलेला धनाच्या आशेने जरी पिवळ्या आसनावर बसून श्री गुरुगीता त्याने जपली तरी बिघडले कुठे? तेवढ्या श्रद्धेने त्याचे मन शांत झाले तर शांत मनात श्री गुरुगीता अर्थ भरला जाईल व तो निर्दोष वृत्तीचा होईल. डॉक्टर टॉन्सिल्स अपेंडिसायटिसच्या गाठी वाढू देतात व मग ऑपरेशन करतात. गळू पिकू देतात व मग निचरा होऊ देतात. तसेच साधकाच्या मनाची वृत्ती प्रथम पोसायची व मग नष्ट करायची. मनाचा कल लक्षात घेऊन साधन सांगावे लागते. उलट प्रवाहाबरोबर पोहणे श्रमाचे. तसे मनाविरुद्ध वर्तन झाल्यास मन एकाग्र होणे शक्य नसते. म्हणून ही पूर्वतयारी. सद्गुरुनाथ महाराज की जय.